सिन्नर शहरावर सिन्नर नगरपालिकेवर केवळ दोनच नेत्यांचा प्रभाव आहे असे मानले जात होते. मात्र त्यात भाजपाकडून उदय सांगळे यांनी नवा संसार थाटल्याने आणि त्यांना हेमंत वाजे यांची साथ मिळाल्याने यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील सत्तेत सामील असल्याने कुठल्याही सभेत भाजपा व राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप होताना दिसत नाही. त्यामुळे मतदार देखील संभ्रम अवस्थेत असल्याने नक्की ही निवडणूक कुणाकडे झुकेल हे समजायला मार्ग नाही. त्यात भाजपाकडून पक्ष प्रवेशावेळी सिन्नरला आलेले संकटमोचन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सिन्नरला भेट देत निवडणुकीच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत वाजे व सर्व प्रभागातील उमेदवारांची भेट घेत त्यांना नवी ऊर्जा व ताकद देण्याचे काम केले. तसेच अतिशय अटीतटीची लढाई समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार अनिल सरवार व आशा करपे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न करून प्रभागातील खान्देशकडील मतदार व कामगार वर्गाच्या भेटीगाठी घेण्यात येऊन एक नवचैतन्य निर्माण करून देण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असून सिन्नरच्याही विकासाला गती देण्यासाठी या ठिकाणी देखील थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या प्रसंगी उदय सांगळे, भाजपा शहर अध्यक्ष सज्जन सांगळे, संजय सानप, हेमंत वाजे यांसह सर्व उमेदवार व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. SN न्यूज साठी सुजल शितोळे. जय खानदेश. आज दोन उमेदवार आपले आहेत त्यांच्या प्रचार करण्याचं उद्घाटन आपण नुकतंच या ठिकाणी केलेलं आहे. सिन्नरमध्ये आपण आधीच सांगितलं की पहिल्यांदा आपण कमळ निशाणी घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. आपल्याला हे माहिती आहे की यंदाची लढाई, यावेळेची लढाई कशी आहे, ही प्रस्थापितांविरुद्ध या ठिकाणची लढाई आहे. बरोबर नाही म्हणत असलं कोणीतरी, पण सगळे आतून एक आहेत आणि आपल्या विरुद्ध जाणीवपूर्वक या ठिकाणी एकत्र होऊन आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण सिन्नरचं चित्र मी बघितलं, त्याची माहिती घेतली, आपण 2 सभे सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहेत. 100% मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भारतीय जनता पक्ष म्हणून आपण निवडणूक लढवतो आणि आपला मोठा विजय यावेळेला होणार आहे. हेमंतना आपले अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, बाकी सर्व नगरसेवक आहेत आणि सर्वच ठिकाणी अतिशय पॉझिटिव्ह असा लोकांचा संदेश आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आपल्याला कल्पना आहे देशामध्ये नरेंद्रजी मोदी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये देशाची घोडदौड, राज्याची घोडदौड किती वेगाने या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये जायचं आहे. बाकी आहे तिकडचे तर आपल्यातले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त ठिकाणी मांडणी करता येत नाही. थोडी सरकारमध्ये आपण एकत्रित आहोत, त्यामुळे टोकाची भूमिका, टोकाची काही टीका आपल्याला करायची नाहीये. पण निश्चित मुख्य प्रवाहात आपल्याला यायचं आहे. आज देशभर आपण बिहार बघितलं असेल परवा, म्हणजे ऐतिहासिक विजय. आतापर्यंत कुठल्याही राज्यामध्ये असा निर्णय देशामध्ये लागलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात कौल जनतेने, मतदारांनी आपल्याला त्या ठिकाणी दिला. बिहारसारख्या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब त्यांनी त्या ठिकाणी केलं, भाजपच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नगरसेवक आपले त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून संपूर्ण देशभर, तसं देशभर नाही तर जगभरामध्ये एकच नावाचा डंका आहे, तो म्हणजे नरेंद्रजी मोदी, सगळ्या जगभर. आणि म्हणून आपल्यालाही मुख्य प्रवाहामध्ये जायचं आहे. आपण नाल्या खोल्यामध्ये जाऊ नका, आपण महासागरामध्ये आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आता 5-7 दिवस मेहनत करावी लागेल, थोडा प्रचाराचा वेग वाढवावा लागेल, कष्ट करावे लागतील. आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं तर निश्चित त्यामध्ये काहीही कठीण नाही. आत्ताच मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोललो, उदयने सांगितलं, नारायणने मला सांगितलं की आमच्याकडे सभा द्या आणि मुख्यमंत्री महोदयांचीच द्या. ते म्हटलं आमच्याकडची सभा रद्द करा, पण आपल्या सिन्नरमध्ये ती सभा द्यावी.
वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं पण आमच्याकडे काही फार जळगाव जिल्ह्यात सभेची कुठे गरज पडत नाही. मला माहिती आहे सगळे लोकसभेच्या वेळेला आम्हाला सगळे वरतून सगळ्या सभा आल्या. मी म्हटलं एकी सभा देऊ नका, दुसरीकडे तुम्ही सभा द्या, इकडे कुठे द्या, पण आमच्याकडे देऊ नका. आम्ही दोन्ही जागा आमच्या 3.5-4 लाख मतांनी त्या ठिकाणी जळगाव त्या दोन्ही जिल्ह्यातील जागा ज्या आम्ही कोणाची रॅली नाही, प्रचार नाही न करतो ना आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि म्हणून जळगाव जिल्ह्याचा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. उत्तर महाराष्ट्राचा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे की म्हणजे आपल्याला कमळालाच निवडून द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आता मी पण रिकामा झालेला आहे, कारण माझी बायको निवडून तिकडे झाल्यामुळे टेन्शन घेत नाही. कधी विधानसभेला मी 3-3 महिने मतदार पाय सुद्धा ठेवत नाही, फक्त फॉर्म भरायला जातो आणि नंतर निकालाच्या वेळेला जातो, मतदान करायला शेवटच्या दिवशी जातो. पण यावेळेला तर मी अधिक मोठा झालेलो आहे. आमच्याकडे सगळे कार्यकर्ते निवडणूक बघतात. 11 नगरसेवक आपले निवडून झालेले आहेत 28-29 पैकी. आता जे ते सगळ्यांचे डिपॉझिट करून माझ्याकडे पैकीच्या पैकी निकाल 8 मुस्लिम आहेत, ते सुद्धा कमळावर उभे आहेत, ते सुद्धा सगळे निवडून येतील, एकेकाला पडणार नाही. आणि हा 5 वर्षांनी हेच होत असलेलं आहे. आणि म्हणून मला तिथली काळजी नाही. पण सिन्नर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ताकद घ्यायचं आहे. तिथे विकासाची कामं करायची आहेत, लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. सिन्नरचं एक वेगळं महत्व या ठिकाणी. सिन्नरकडे सगळ्यांचं लक्ष आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला समुद्रांना मोर करून भाजपचा आपला झेंडा हा या ठिकाणी फडकायचा आहे. मान्य मी पुन्हा सांगेल की आपण एक मुख्यमंत्री मोदींची सभा या ठिकाणी घेणार आहोत, त्याची वेळ मी आज घेतो. पण आपण सर्वांनी आता प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्नांच्या पराकाष्ठा करायच्या आहेत आणि आपले सर्व उमेदवार आपले नगराध्यक्ष नाना यांना या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो.